Hello everyone. In previous class we had discussed about the topical agents and compounds. So topical agents, these are the preparations which are applied externally on the skin, which is used to enhance the external appearance of the skin. Topical agents म्हणजे काय की जे आउटर सरफेसवरती, बॉडीच्या आउटर सरफेसवरती, स्किनवरती अप्लाय केले जातात. कशासाठी अप्लाय केले जातात तर टू एनहान्स द एक्सटर्नल ॲपियरन्स ऑफ द स्किन. त्याच्यामधली फर्स्ट कॅटेगरी आपण प्रिव्हियस लेक्चरला डिस्कस केली, ती म्हणजे प्रोटेक्टिव्ज. हे जे आपण सगळे टॉपिकल एजंट्स बघतो हे काय आहेत? इनऑर्गॅनिक टॉपिकल एजंट्स आहेत. Protectives, what they do, they form the protective covering over the skin, means these are the agents applied to the skin and mucous membrane to protect from irritation, usually of physical and mechanical origin. And adsorbents म्हणजे काय तर these are the chemically inert substances which adsorb, dissolve or suspended particles or gases or toxins. And how protective works, they form the protective covering over the skin. इन दॅट प्रोटेक्टिव्समध्ये आपण प्रोटेक्टिव्हचे डिफरंट कंपाऊंड्स आहेत, मीन्स टाल्क आपण स्टडी केलं होतं. देन आफ्टर दॅट लास्ट लेक्चरला प्रिव्हियस क्लासला आपण सिलिकॉन पॉलिमर, झिंक ऑक्साईड, कॅलामाइन, टिटॅनियम डायऑक्साईड. टिटॅनियम डायऑक्साईडची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय आहे तर इट्स ॲन ओपासिफायर आहे. तो मीन्स इट स्क्रीनिंग आउट द UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज. समजा तुम्ही टिटॅनियम डायऑक्साईड हातावरती लावलं तुमच्या आणि तुम्ही उन्हामध्ये गेलात तर ते सूर्याचे किरण जे काही आहेत ते तुमच्या स्किनपर्यंत येणार नाही, किंवा जरी आले तरी ते टिटॅनियम डायऑक्साईड त्याला काय करेल, स्क्रीन आउट करेल. मीन्स तुमच्या स्किनपर्यंत त्याला ते येऊ देणार नाहीत. देन सिलिकॉन पॉलिमर, इन दॅट डायमेथिकोन, सायमेथिकोन वी हॅड सीन. आणि आता आपण नेक्स्ट कॅटेगरी जी काही आहे दॅट इज द अँटीमायक्रोबियल एजंट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आत्ताच्या सिच्युएशन्समध्ये मीन्स फ्रॉम द लास्ट 1 year, फ्रॉम द लास्ट मार्च मंथपासून आपण कशापासून जास्त सफर करतो आहे, कोरोना डिझीजपासून आपण काय करतो आहे तर खूप सफर करत आहोत. सो त्याच्यासाठी आपण काय वापरतो आहे, सगळे सॅनिटायझर्स वापरतो आहे, अँटीसेप्टिक डिझइन्फेक्टंट वापरतो आहे. तुम्ही काय वापरता, डेटॉल वापरता, डेटॉल लिक्विडने तुम्ही फॉर युअर वॉशिंग युअर क्लॉथ्स, देन वॉशिंग द फ्लोअर्स, फॉर क्लिनिंग दॅट ऑल इक्विपमेंट अँड ऑल जे काही आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अँटीसेप्टिक्स डिसइन्फेक्टंट्स मार्केट्समध्ये काय आहेत, अवेलेबल आहेत. ते काय काम करतात तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सना किल करण्याचं काम हे अँटीमायक्रोबियल एजंट्स आहेत हे करत असतात. आता अँटीचं मिनिंग काय होतं, अँटी म्हणजे अपोज ऑर अगेन्स्ट, अँड मायक्रोब्स म्हणजे काय, दीज आर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रोब्स कशाला म्हणतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्सला मायक्रोब्स असं म्हणतात. अँटीमायक्रोबियल एजंट म्हणजे काय तर अपोज, मायक्रोबच्या अगेन्स्ट काम करणारे, मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत ह्यांना किल करणारे एजंट्स म्हणजे कोण तर अँटीमायक्रोबियल एजंट. बाजारामध्ये आता खूप प्रकारचे अँटीसेप्टिक्स आता इथे बघू शकता तुम्ही, ही जी इमेज आहे हे काय आहेत, हे सगळे डेटॉल आहे, इट्स व्हेरी फेमस. देन तुमच्या घरामध्ये वापरलं जाणारं लायझॉल असेल ते डिझइन्फेक्टंट आहे. इथे फर्स्ट पिक्चर दिसतं आहे हे काय आहे, इट्स ॲन अँटीसेप्टिक क्रीम आहे, ही स्किनवरती अप्लाय केली जाते. सो अँटीमायक्रोबियल डिझइन्फेक्टंट्स आणि अँटीसेप्टिक हे काय आहेत, दोन अँटीमायक्रोबियल कॅटेगरीजमध्ये येत असतात. अँटीमायक्रोबियलचं काम काय असतं, दीज आर द केमिकल एजंट्स विच आर यूज टू डिस्ट्रॉय ऑर इनहिबिट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ जी काही असते, वाढ होत असते मायक्रो ऑर्गॅनिझम्सची, ती थांबवण्याचं काम कोणाचं असतं तर अँटीमायक्रोबियल एजंट्सचं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही असतात ते काय करतात, आपल्या बॉडीला हार्मनेस पोचवतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत हे कशापासून बनलेले असतात तर अमायनो ॲसिड आणि प्रोटीन्सपासून बनलेले असतात. ते व्हॉट हॅपन, अमायनो ॲसिड अँड प्रोटीन दे आर कम इन टू अवर बॉडी बाय कन्झम्पशन ऑफ फूड ऑर इनहेलेशन.
अँड आफ्टर दॅट ब्लड सेलमध्ये ते काय होत असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम, ते म्हणजे काय, अमायनो ॲसिड प्रोटीन थ्रू जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला आलेले असतील ते रोटेट होत असतात आपल्या ब्लड सेलमध्ये आणि आपल्या बॉडीमधले अमायनो ॲसिड आणि प्रोटीन घेऊन ते स्वतःचं मग पुढे पुढे स्प्रेडिंग करत राहतात. प्रायमरी स्टेजला आपल्याला समजत नाही की आपल्याला नक्की काय इन्फेक्शन झालं आहे, कुठे इन्फेक्शन झालं आहे, काही, आणि नंतर मग जेव्हा ते स्प्रेड होतात, मग जेव्हा त्यांचे ते ॲक्शन दाखवायला लागतात तेव्हा आपल्याला कळतं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही इन्फेक्शन आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. मीन्स मायक्रोब्स जे काही आहेत, मायक्रोब्स कशाला म्हणतात, वी कांट सी इट बाय अवर नेक्ड आईज, आपल्याला ते डोळ्यांना दिसत नाहीत. आपण असं, तुम्ही कधी असं म्हणता का, इथे बघा ह्या लादीवरती ही फरशी आहे, हा फ्लोअर आहे, इथे खाली हे सगळे हे बघा, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्हाला दिसत आहेत, ते तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी सर्वंट्स असतील त्यांना सांगता का हे पुसा, किंवा तुम्ही असं बोलता हे बघा, हे माझ्या हातावरती हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तुम्ही बघू शकता का डोळ्याने, कधी कोणी बघितलं आहे का आत्तापर्यंत असं असेल तर? ऑफकोर्स नॉट, कोणीच बघितलेलं नसतं. बिकॉज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, यू कांट सी इट बाय युअर नेक आईज, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत हे बघू शकत नाही. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स मीन्स मायक्रोब्स जे काही आहेत, मायक्रोब्स म्हणजेच काय तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो हे बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, फंगी आहेत, प्रोटोझोआ आहेत. आता बॅक्टेरिया, TB बॅक्टेरिया, व्हायरस, आत्ता आपण खूप आत्ता सगळेजण आपण त्याच्यामुळे की मी तुम्हाला ऑनलाईन शिकवते, तुम्ही आता घरी बसून आत्ता शिकताय. तो व्हायरस म्हणजे कुठचा तर कोरोना व्हायरस. हा का व्हायरस, तो पण काय आहे, इट्स अन मायक्रो ऑर्गॅनिझम. तो कोरोना व्हायरस तुम्हाला दिसतो का ह्याचं, तो किती त्याची मायक्रॉन्समध्ये, मीन्स अतिशय कमी मायक्रॉन्समध्ये, नॅनोमीटर्समध्ये काय आहे त्याची, त्या कोरोना व्हायरसची साईज आहे. तुमच्या डोळ्यांनी तो दिसतो का, इन्फेक्शन होतं आहे, आपण बोलतो थ्रू स्नीझिंग, कफिंग, देन त्या व्यक्तीच्या मीन्स कोरोना व्हायरस डिसीज हा ज्याला झाला असेल त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर आपल्यालासुद्धा कोरोना होईल. तुम्हाला असं दिसतं का की व्हायरस हा येतो आहे दुसरीकडून, तुमच्या बॉडीमध्ये त्या व्हायरसने एंटर केलेलं आहे? ऑफकोर्स नॉट. सी, आपण आत्ता खूप म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीतून आपण ह्या कोरोना व्हायरसमुळे जात आहोत. सो व्हायरस, दिस इज व्हॉट, दिस इज मायक्रो ऑर्गॅनिझम ऑल्सो. Then fungi, that is like Candida albicans, then protozoa like amoeba or paramecium. सो these are what, हे सगळे काय आहेत, हे सगळे मायक्रोब्स आहेत. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगी, प्रोटोझोआ, बॅक्टेरियामध्ये TB बॅक्टेरिया, व्हायरसमध्ये आता कोरोना व्हायरस आहे, देन HIV व्हायरस आहे, फंगी दॅट इज द कॅन्डिडिया अल्बिकान्स, प्रोटोझोआ, अमिबा प्रोटोझोआ, पॅरामेशियम. सो ऑल दीज आर वॉट, हे सगळे काय आहेत, मायक्रोब्स आहेत, अँड दॅट कॅनॉट बी वी सीन बाय नेक आय. सो आपल्याला ते मायक्रोस्कोपने आपण ते काय करू शकतो, बघू शकतो ते जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते. सो नाव सी, दिस अँटीमायक्रोबियल एजंट, इट इज अ ब्रॉड टर्मिनॉलॉजी डिस्क्रायबिंग ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट मायक्रोब्स. मायक्रोब्सच्या विरुद्ध काय दाखवत असतात, हे त्याची ॲक्टिव्हिटी जी काही आहे ती दाखवत असतात. सो सी द डेफिनेशन, सी दिस इज अँटीमायक्रोबियल एजंट अँड इट्स ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, मीन्स डिसइन्फेक्टंट्स आहे, अँटीसेप्टिक, देन पुढे जाऊन मग स्टरलायझेशन, जर्मिसाईड, बॅक्टेरियोस्टॅटिक आहे. सो ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत, ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक ऐका आजचं लेक्चर. Then now see definition of antimicrobial agent. Antimicrobials are the chemical agents used to destroy or inhibit. Destroy करणं म्हणजे काय तर त्यांचं घालवून टाकणं त्यांना, और इनहिबिट करणं, डिस्ट्रॉय करणं त्यांना, डिस्ट्रॉय और किल त्यांना मारून टाकणं, किंवा त्यांना त्यांची ती ग्रोथ जी काही असते त्याची ती तिथल्या तिथेच अशी थांबवणं. that is nothing but the destroy or inhibit the growth of pathogenic microorganism. आता पॅथोजेनिक म्हणजे काय, पॅथोजन्स म्हणजे काय, कॉझिंग डिसीजेस, कॉझिंग डिसीज, डिसऑर्डर्स इन द ह्युमन
की ज्याच्यामुळे जसं की कोरोना व्हायरस आहे, TB बॅक्टेरिया आहेत, डिफरंट फंगीज आहेत, हे सगळे कशामुळे होणारे डिसीज आहेत तर मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होणारे डिसीजेस आहेत. सो अँटीमायक्रोबियल म्हणजे काय तर असे केमिकल एजंट जे कशासाठी वापरले जातात, विच आर यूज टू डिस्ट्रॉय ऑर किल, त्यांना मारून टाकण्यासाठी. कोणाला मारून टाकायचे किंवा कोणाची ॲक्शन आपल्याला इनहिबिट करणं म्हणजे काय, तिथल्या तिथे ती ॲक्शन आहे ती थांबवणं, सप्रेस करणं इज द इनहिबिट ऑर इनहिबिट द ग्रोथ ऑफ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. आता पॅथोजेनिक म्हणजे काय, पॅथोजनचा अर्थ काय होतो तर डिझीज कॉझिंग, जे काय करतात डिसीज होण्यासाठी प्रवृत्त करत असतात की ज्याच्यामुळे डिसीज होतो. जसं की कोरोना व्हायरस कसा होणार, तुम्ही जर कोरोना व्हायरस डिसीज झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये गेलात तर समजा थ्रू मीन्स हँड शेकिंग, बाय शेअरिंग, जर तुम्ही गेलात तुम्हालासुद्धा काय होणार, कोरोना व्हायरस डिसीज होणार. सो मग तो कोरोना व्हायरसचा जो पेशंट आहे इट्स अ पॅथोजन, तो पॅथोजन आहे. पॅथोजन म्हणजे काय तर कॉझिंग डिसीज, ज्याच्यामुळे डिसीज होतो आहे. सो असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सो अँटीमायक्रोबियल एजंट त्यांना किल करण्यासाठी यूज केले जातात. then see they are normally ineffective in the sporing state of microorganisms. so sporing state ह्याची जी काही असते मीन्स काय, स्पोर म्हणजे ग्रोथ होत असते मायक्रो ऑर्गॅनिझम्सची, मीन्स मल्टिप्लाय होत असतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही असतात ते. नाव सी व्हेरी इम्पॉर्टंट टर्म्स डिझइन्फेक्टंट्स अँड अँटीसेप्टिक. ह्या टर्ममध्ये डिफरन्स काय आहे, डिझइन्फेक्टंट्स हे जे काही आहेत हे अप्लाय कशावरती केले जातात तर नॉन लिव्हिंग सरफेसवरती. म्हणजे नॉन लिव्हिंग सरफेसेस कोणते, जर तुमचा बेंच आहे, टेबल आहे, कोणती इक्विपमेंट आहेत किंवा लॅबोरेटरीमधली जी सगळी ग्लासवेअर्स आहेत, सगळी ब्युरेट पिपेट सगळी, ते क्लीन करण्यासाठी किंवा त्याच्यावरचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे किल करण्यासाठी डिझइन्फेक्टंट्स जे काही आहेत हे डिझइन्फेक्टंट्स यूज केले जातात. अँड सी अँटीसेप्टिक हे जे काही आहेत हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती वापरले जातात. समजा आता ह्याच्यामध्ये पोव्हिडोन आयोडीन आहे किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि समजा ते जखम झाली आहे तिथे, तर त्या जखमेवर पोव्हिडोन आयोडीन हे आहे ते लावलं जातं. तुम्हाला माहिती असेल हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2, मराठीमध्ये जनरली त्याला म्हणतात त्या टर्मला की कोनं होतं असं जनरली बोलतं. तुम्ही कधी ऐकलं असेल, तुमचा जो काही अंगठा आहे किंवा बोट आहे तर त्याच्या तिथे त्या अंगठ्याच्या वरती तिथे काय होतं, ब्रेक होते ती स्किन, आणि इन जनरल मराठीमध्ये त्याला कोनं होणं असं म्हटलं जातं. मे बी माहिती असेल तुमच्यातल्या काही जणांना किंवा नसेल माहिती. तर त्यावेळी मग ते हायड्रोजन पेरॉक्साईड जे काही आहे H2O2 हे आहे हे वापरलं जातं. मेन लक्षात काय ठेवायचं, डिझइन्फेक्टंट कशावरती, नॉन लिव्हिंग सरफेसेसवरती, आणि अँटीसेप्टिक कशावरती तर लिव्हिंग सरफेसेसवरती. सो नाऊ डिझइन्फेक्टंट्स म्हणजे काय, दीज आर द सबस्टन्सेस दॅट आर अप्लाइड टू नॉन लिव्हिंग ऑर इनॲनिमेट ऑब्जेक्ट्स. नॉन लिव्हिंग मीन्स निर्जीव वस्तू, टू डिस्ट्रॉय मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट आर लिव्हिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट्स. नॉन लिव्हिंग सरफेसेसवरती डिझइन्फेक्टंट्स आहेत हे काय केले जातात, यूज केले जातात. काय यूज केले जातात तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सना किल करण्यासाठी, डिस्ट्रॉय करण्यासाठी लिव्हिंग ऑब्जेक्ट्सवर, म्हणजे त्या समजा एखादा काय आहे बेंच आहे, तुम्ही जो बसता तो बेंच, त्या बेंचवरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात, त्याच्यावर राहतात. म्हणजे काय, दे आर लिव्हिंग ऑन दॅट बेंच. बेंच हा काय झाला, नॉन लिव्हिंग झाला. सो डिसइन्फेक्टंट्स दीज आर द सबस्टन्सेस दॅट आर अप्लाइड वेअर दे आर अप्लाइड ऑन द नॉन लिव्हिंग surfaces like a bench, equipment, then your floor. What का वापरले जातात, टू किल मायक्रो ऑर्गॅनिझम्स or to destroy microorganisms that are living on that objects. This is the definition of disinfectants and is very important and asked in your exam. एक्झाम्पल काय आहेत डिसइन्फेक्टंट्सची, क्लोरिनेटेड लाईम, पोटॅशियम परमँगनेट, फॉर्माल्डिहाइड, फिनॉल. these are the examples of disinfectants. हे disinfectants आहेत. then see antiseptic. Antiseptic they are applied where, on living tissue. Antiseptic these are the antimicrobial substances or these are the antimicrobial agents that are applied on the living tissue
or skin to reduce the possibility of the infection, that sepsis. आता सेप्सिस होणं म्हणजे काय, तर हे जे एजंट्स असतात अँटीसेप्टिक, दीज एजंट्स अँटागोनाइज सेप्सिस. सेप्सिस म्हणजे काय होतं, तर इन्फेक्शन होतं आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होत असते. मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत हे मल्टिप्लाय होतात आणि ते इन्फेक्शन कुठले झालेलं असेल ते इन्फेक्शन वाढत जातं, त्याला सेप्सिस असं म्हटलं जातं. सो हे जे अँटीसेप्टिक जे काही आहेत हे रिड्यूस काय करतात, दे रिड्यूस द पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन अँड प्रिव्हेंट द मीन्स सेप्सिस प्रिव्हेंट करतात. मीन्स दीज एजंट्स अँटागोनाइज द सेप्सिस. सेप्सिस मीन्स काय, इन्फेक्शन, दॅट इज द मायक्रोबियलची जी काही ग्रोथ होते ही मायक्रोबियलची ग्रोथ आहे, हे काय करत असतात तर रोखत असतात. दे सी दिस अँटीसेप्टिक दे शुड वर्क विदाउट कॉझिंग डॅमेज टू होस्ट टिश्यू. मीन्स तुमच्या स्किनला कोणतीही प्रकारची हानी किंवा कोणत्याही प्रकारची इजा जी काही आहेत हे अँटीसेप्टिक पोचवत नाहीत. एखादी जखम झालेली असेल त्याच्यावरती H2O2 मीन्स हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा पोव्हिडोन आयोडीन जे काही आहे, सिप्लाडिन इज मार्केटेड फॉर्म्युलेशन आहे. सिप्लाडिन, बेटाडीन आहे, देन वोकाडिन आहे. ही फेमस कॉम्बिनेशन आहेत की जे अँटीसेप्टिक म्हणून वापरली जातात आणि मोस्टली डॉक्टर्स जे काही आहेत ते प्रिस्क्राईब करत असतात. सो काय करतात हे अँटीसेप्टिक लिव्हिंग टिश्यूवरती हे वापरले जातात आणि काय करतात ते रिड्यूस द पॉसिबिलिटी ऑफ द इन्फेक्शन, दॅट इज सेप्सिस. आता सेप्सिस मीन्स काय, तर इन्फेक्शन होणं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याची ग्रोथ होणं, त्याला सेप्सिस असं म्हटलं जातं. अँड दिस अँटीसेप्टिक दे शुड वर्क विदाउट कॉझिंग डॅमेज टू होस्ट टिश्यू. आता हे बघा ह्या इमेजमध्ये इट्स अन अँटीसेप्टिक क्रीम आहे. ही स्किनवरती काय केली गेलेली आहे तर अप्लाय केली गेलेली आहे. आणि हे जे सगळे आहेत हे काय आहेत, डिसइन्फेक्टंट आहेत. डेटॉल, हार्पिक, लायझॉल जे काही आहे तुम्ही डेली लाईफमध्ये हे बघता, हे डिसइन्फेक्टंट्स आहेत. अँड सी मला लक्षामध्ये डिसइन्फेक्टंट्स आणि अँटीसेप्टिकमधला डिफरन्स काय आहे. अँटीसेप्टिक व्हॉट दे डू, दे किल द spores. These agents antagonize the sepsis. Sepsis means what, infection or microbial growth जी काही आहे हे रोखत असतात. and they should work without causing damage to the host tissue. Then next term is the sterilization. See, sterilization ही काय आहे, इट्स अन प्रोसेस. स्टरलायझेशन ही प्रोसेस आहे. स्टरलायझेशनमध्ये काय केलं जातं तर पर्टिक्युलर जो काही तो एरिया जो आहे, मीन्स स्टरलायझेशन इज द कम्प्लीट डिस्ट्रक्शन ऑफ ऑल लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग बॅक्टेरियल स्पोर्स. सो काय केलं जातं, सगळं स्टरलाइज केलं जातं. ती पर्टिक्युलर जे काही प्लेस असेल ती पूर्णपणे स्टरलाइज केली जाते. अँड इट कॅन बी अचिव्ड बाय फिजिकल मेथड्स और बाय केमिकल मेथड्स. सो फिजिकल मेथड्स मीन्स ॲप्लिकेशन ऑफ हीट और रेडिएशन और बाय केमिकल मीन्स यूज ऑफ केमिकल डिसइन्फेक्टंट्स. सो दिस द टर्म स्टराइल इज यूज फॉर अ प्रोडक्ट और मटेरियल ऑब्जेक्ट टोटली फ्री फ्रॉम एनी अँड ऑल फॉर्म्स ऑफ लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. समजा स्टरलायझेशन केलं एखाद्या रूमचं, तर ते स्टरलायझेशन केल्यानंतर काय असतं, ती रूम कुठली असेल किंवा समजा लॅबचं स्टरलायझेशन केलं आहे म्हणजे काय असतं, तर ती जी लॅब आहे ही पूर्णपणे मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून फ्री असते. मीन्स तिथे कोणत्याही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाही आहेत हे कन्सिडर केलं जातं. त्याला स्टरलायझेशन असं म्हणतात. स्टरलायझेशन ही काय आहे, प्रोसेस आहे. आता अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट्स हे कंपाऊंड सबस्टन्स आहेत किंवा केमिकल एजंट्स आहेत किंवा ओके, बट सी ही स्टरलायझेशन जी काही आहे, स्टरलायझेशन ही काय आहे तर प्रोसेस आहे. इन दिस देअर विल what did complete destruction of living microorganisms including bacterial store, and it can be achieved by physical methods like application of heat or radiation or by chemical methods, that is use of the chemical disinfectants. Then see next term कोणती आहे तर जर्मीसाइड. आता जर्मीसाइड जे काही आहेत दे आर अप्लाइड ऑन बोथ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो नाव सी जर्मीसाइड इज अ ब्रॉड टर्म. यू ऑल नो जर्म्स म्हणजे काय तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ह्याची ॲडसुद्धा लागते टी व्हीवरती. जर्म्स येतील, किटाणू येतील,
सो जर्म्स म्हणजे काय आहेत सगळे तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि साईड हा जो वर्ड आहे CIDE साईड, सो इट इज यूज टू किल. साईड म्हणजे काय तर टू किल. सो दिस साईड वर्ड इज कम फ्रॉम लॅटिन वर्ड कॅडेरे. Okay, so it is used to include different agents employed to kill various kinds of microorganisms. MO म्हणजे काय microorganisms, and the term may be used in more specific sense as bactericide, fungicide, व्हिरुसाईड अँड अमिबिसाईड. ओके, साईड म्हणजे काय करणं तर किल करणं. ते जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना किल करून टाकणं, त्यांना मारून टाकणं म्हणजे काय तर जर्मिसाईड असं म्हटलं जातं. जर्मिसाईड म्हणजे काय, इट इज अ ब्रॉड टर्म दॅट जर्म मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड साईड मीन्स टू किल. सो दिस जर्मिसाईड इज अ ब्रॉड टर्म विच इज यूज टू include different agents employed to kill the microorganisms, and it can also be used for various kinds of microorganisms and in more specific sense as bactericide, germicide, fungicide, viruside and amebicide. देन सी नेक्स्ट टर्म जे काही आहे ही काय आहे बॅक्टेरियोस्टॅटिक. आता स्टॅटिकचा मिनिंग काय होतो, स्टॅटिक मीन्स स्टॉप्स द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. साईड म्हणजे काय, साईड म्हणजे किल. ओके, सायडल म्हणजे काय तर किल, आणि स्टॅटिक म्हणजे काय तर इनहिबिट करतात. ग्रोथ जी काही आहे ही स्टॉप करतात और इनहिबिट करत असतात ग्रोथ, त्याला स्टॅटिक असं म्हटलं जातं. साईड म्हणजे किल, साईड म्हणजे काय तर किल, टू किल मीन्स साईड, आणि स्टॅटिक म्हणजे काय टू इनहिबिट और टू स्टॉप द ग्रोथ मीन्स बॅक्टेरियाचं काउंट कमी करण्याचं काम जे काही आहे हे बॅक्टेरियोस्टॅटिक करत असतात. these agents how they do their work, they primarily function by inhibiting the growth of bacteria. Thus bacteriostatic drugs or agents do not kill but arrest the growth of bacteria. बॅक्टेरियोस्टॅटिक ड्रग जे काही आहेत हे किल करत नाहीत. सी केअरफुली, मायक्रो ऑर्गॅनिझम्सना ते किल करत नाहीत, बट वॉट दे डू, त्याची जी ग्रोथ आहे, बॅक्टेरियाची जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ स्टॉप करण्याचं काम हे करत असतात स्टॅटिक. सी केअरफुली बघा, कन्फ्युजन होऊ दे नका. साईड म्हणजे काय तर किल आणि स्टॅटिक म्हणजे काय तर इनहिबिट करणं. ग्रोथ आहे ही इनहिबिट करणं, त्याला स्टॅटिक असं म्हटलं जातं. सो बॅक्टेरियोस्टॅटिक मीन्स काय, एजंट प्रायमरीली वर्क बाय हाऊ दे वर्क इनहिबिटिंग द ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया. सो दिस बॅक्टेरियोस्टॅटिक ड्रग्स और एजंट्स दे डू नॉट किल बट अरेस्ट द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाची ग्रोथ आहे ही काय करत असतात तर थांबवत असतात. सो these are important terms. And see another sanitizer. Sanitizer एक टर्म आहे. सॅनिटायझर दिस स्टॉप द मल्टिप्लिकेशन ऑफ द बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचा काउंट जे काही आहेत सॅनिटायझर्स काय करत असतात कमी करत असतात. मेनली असोसिएटेड विथ क्लिनिंग और वॉशिंग अवे. जे काही तुम्ही सॅनिटायझर आता डेली काय करत आहात तर यूज करत आहात. And see the term antiseptic and antiseptic आणि germicide may be further specified according to their area and type of use. Means example topically or internally. Internal agents are further specified as those that are absorbed systematic and those that are non-absorbed, that is non-systematic. See, these systematic antimicrobials are distributed through the circulation and used to treat infections in various organs and tissues, while non-systematic compounds remain and function in the area where they are used. So these are very important terms in antimicrobial agents. Then next we will see properties. आता आपण properties काय आहेत ह्याच्या बघूया. आयडियल प्रॉपर्टीज काय आहेत.
सो इट शुड हॅव अँटीसेप्टिक ऑर जर्मिसाइड ॲक्टिव्हिटी. त्यांना काय असली पाहिजे तर अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी असली पाहिजे. मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्सना किल करण्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती असली पाहिजे. अँड नॉट बॅक्टेरियोस्टॅटिक ॲक्टिव्हिटी, बिकॉज इफ बॅक्टेरियोस्टॅटिक काय करत असतात तर ग्रोथ इनहिबिट करतात, किल करत नाही किंवा स्टॉप करतात ग्रोथ. म्हणजे काय होतं, बॅक्टेरियोस्टॅटिक ॲक्टिव्हिटी जर काही असेल तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल होत नाहीत, ते परत मग पुढे ग्रो होत राहणार, परत इन्फेक्शन पुढे होत राहणार. म्हणून त्यांना अँटीसेप्टिक और जी ह्याची प्रॉपर्टी आहे जर्मिसाइडची आहे, किल करण्याची जी प्रॉपर्टी आहे ती त्यांच्यामध्ये असली पाहिजे. Then second property is to reduce incidence of resistance, so that it should have rapid onset of action and sustain activity. त्यांची ॲक्शन जी काही आहे मायक्रोजना किल करण्याची ती फास्ट असली पाहिजे. देन हॅव गुड थेरापॅटिक इंडेक्स, गुड थेरापॅटिक इंडेक्स व्हॅल्यू जी काही आहे थेरापॅटिक इंडेक्स ती त्यांना चांगली असली पाहिजे. देन शुड नॉट प्रोड्यूस लोकल सेल्युलर डॅमेज और शुड नॉट इंटरफिअर विथ बॉडी डिफेन्स. मीन्स स्किनला आता लोकल सेल्युलर डॅमेज म्हणजे काय तर लोकली जेव्हा आपण जनरल वर्ड यूज करतो की ही प्रिपरेशन्स लोकली अप्लाय केले जातात, म्हणजे काय तर स्किनवरती अप्लाय केले जातात. सो दिस शुड नॉट प्रोड्यूस लोकल सेल्युलर डॅमेज, मीन्स कोणत्याही प्रकारचं डॅमेज स्किनवरती होता कामा नाही आहे. और शुड नॉट इंटरफिअर विथ बॉडी डिफेन्स. बॉडी डिफेन्स जे मॅकॅनिझम असतं बॉडीचं, मीन्स जसं की प्रोटीन आता ॲस्ट्रिंजंट्स आहेत. आता प्रोटीन प्रेसिपिटेशन कसं होतं तुम्हाला माहिती आहे की समजा स्किनवरती पिंपल आला तर आणि समजा तुम्ही तो पिंपल फोडलात, आधी काय येतं ब्लड येतं, आधी एक व्हाईट लिक्विड येईल, त्याच्यानंतर ब्लड येईल आणि त्याच्यानंतर एक येल्लोइश लिक्विड येतं. ते येल्लोइश लिक्विड प्रोटेक्टिव्ह कवरिंग तुमच्या ह्याच्यावरती त्या पिंपलवरती फॉर्म करत असतं. हे काय आहे त्यालाच बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात. मीन्स बॉडीमध्ये स्वतः ती प्रतिकारक क्षमता जी काही आहे ती असते. सो मग हे जे काही अँटीमायक्रोबियल एजंट्स आहेत ते त्यांनी स्किनला कोणत्याही प्रकारचे हानी पोचवता कामा नाही आहे. और शुड not interfere with body defense mechanism. Then it should show no systemic toxicity from topical application. Systemic toxicity जी काही असते आता आपण हे लोकली काय करतो आहे, इनऑर्गॅनिक एजंट्स आहेत आपण हे लोकली अप्लाय करतो आहे. मीन्स हायड्रोजन पेरॉक्साईड असेल किंवा पोव्हिडोन आयोडीन जे काही असेल हे लोकली स्किनवर अप्लाय केलं जातं, त्याच्यामुळे सिस्टमिक टॉक्झिसिटी होतच नाही. देन इट शुड हॅव इन जनरल ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट लाईक व्हेरियस बॅक्टेरिया, फंगी, प्रोटोझोआ लाईक अमिबा अँड व्हायरसेस. बॅक्टेरिया वेड्स इन टेबी आहे द बॅक्टेरियल डिसीज. देन फंगी आहे दॅट इज द कॅन्डिडिया अल्बिकान्स. प्रोटोझोआ आहे अमिबा, व्हायरस कोरोना व्हायरस इज देअर. So this compound should have broad spectrum of activity against these bacteria, fungi and protozoa and viruses. So these are the properties of antiseptic, this antimicrobial agent. Which property? It should have germicide and antiseptic activity. Then it should reduce incidence of resistance. It should have rapid onset of action. Then have good therapeutic index. Then it should not produce local cellular damage, should not interfere with body defense. Then should show no systemic toxicity. Then it should have broad spectrum of activity against the bacteria, fungi, protozoa and virus. ह्या आयडियल प्रॉपर्टीज कोणाच्या आहेत अँटीमायक्रोबियल एजंट्सच्या. देन सी मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे आपल्याला अँटीमायक्रोबियल एजंटचं ते बघायचं आहे. इट्स ॲन व्हेरी इम्पॉर्टंट, अतिशय इम्पॉर्टंट असं मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे त्याचं. सो दिस आयडियली अँड अँटीबॅक्टेरियल इज एक्सपेक्टेड टू अफेक्ट ऑन द मायक्रोब्स sparing the host cells and many organic compounds. Example, the antibiotics do have these kinds of properties. However, action of inorganic antimicrobials is mostly non-specific. These agents affect all proteins in similar manner and in higher concentration affect host protein. हे जे अँटीमायक्रोबियल एजंट्स आहेत हे अफेक्ट कशावरती करतात, प्रोटीन्सवरती. ओके, प्रोटीन्सवरती
अफेक्ट करत असतात सगळ्या प्रोटीन्सवरती अँड होस्ट प्रोटीन्सवर ॲज वेल ॲज मायक्रोबियल प्रोटीन. दे ॲक्ट मेनली बाय ऑक्सिडेशन और हॅलोजनेशन और प्रोटीन प्रेसिपिटेशन अँड अल्टर द मॉलिक्युलर शेप. मीन्स मॉलिक्युलर शेप जो काही आहे, कन्फर्मेशन जे काही असतं प्रोटीन्सचं, और इम्पॉर्टंट एन्झाईम सरफेस, की ज्याच्यामुळे काय होत असतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत हे तयार होत असतात किंवा मल्टिप्लाय होत असतात. सो ते त्याचं जे फंक्शन आहे किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते अल्टर करतात आणि ते अल्टर केल्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत हे कशामुळे तयार होतात. आपण सुरुवातीला बघितलं प्रोटीन्स आणि अमायनो ॲसिड जे काही आहेत त्याच्यापासून काय होत असतात, ते तयार होत असतात. बरोबर. सो हे आहेत जे कोण अँटीमायक्रोबियल एजंट्स आहेत, त्यांची ग्रोथ आहे, ही ग्रोथ काय करत असतात, ते स्टॉप करत असतात. ग्रोथ स्टॉप करतात ते आणि त्याचं जे डिस्ट्रक्शन घडवून आणतात, त्याचं अँटीमायक्रोबियल एजंट्स जे काही आहेत त्याचं डिस्ट्रक्शन जे काही घडवून आणतात आणि त्याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत हे किल होत असतात. सो आता इन डिटेल आपण मेकॅनिझम जे काही आहे ते आता बघूया आपण. सो ऑक्सिडेशन आहे, ऑक्सिडेशन, हॅलोजिनेशन अँड प्रोटीन बाइंडिंग और प्रेसिपिटेशन. सो ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ऑक्सिजन इज ॲडेड और इलेक्ट्रॉन लॉस्ट और हायड्रोजन इज रिमूव्ड इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. त्याला काय म्हणतात, तर ऑक्सिडेशन्स असं म्हटलं जातं. सो नाव सी, antimicrobial is a broad terminology describing the activity against the microbes, that is the microorganisms. So this specific terminology describes the exact mode or mechanism of action. Example, antiseptic, disinfectant, germicide, bactericide. Bactericide म्हणजे against bacteria, fungicide म्हणजे against fungi, virucide means against virus, denotes exact action, and bacteriostatic also. So we will see its mechanism by 3 ways. आता फर्स्ट मेकॅनिझम काय आहे, तर ऑक्सिडेशन मेकॅनिझम आहे. आपण ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन जेव्हा स्टार्टिंगला बघितलं होतं तेव्हा आपण बघितलं होतं दॅट कंपाऊंड्स ॲक्टिंग अँटीमायक्रोबियल एजंट्समध्ये कंपाऊंड्स ॲक्टिंग बाय ऑक्सिडेशन मेकॅनिझम असं बघितलं होतं. देन हॅलोजनेशन अँड प्रोटीन प्रेसिपिटेशन. सो वी विल सी फर्स्ट काय आहे, ऑक्सिडेशन मेकॅनिझम. ऑक्सिडेशन मेकॅनिझम जे काही आहे त्या ऑक्सिडेशन मेकॅनिझममध्ये काय होतं, सी नाऊ. Compounds acting by this mechanism belong to class of peroxide, means that is hydrogen peroxide असेल, or peroxy acids, oxygen liberating compounds like permanganate and certain oxohalogen anions. कुठली कंपाऊंड आहेत ह्या मेकॅनिझमनुसार ॲक्ट होणारी, तर पेरॉक्साईड आहे, परॉक्सी ॲसिड्स आहे, ऑक्सिजन लिबरेटिंग कंपाऊंड्स लाईक परमॅंगनेट अँड सर्टन ऑक्सोहॅलोजन ॲनायन्स आहेत. सो सी हिअर हाऊ दे वर्क. दे ॲक्ट ऑन द प्रोटीन्स कंटेनिंग सल्फहायड्रिल ग्रुप्स. आता आपल्या ह्याच्यामध्ये काय असतो, RNA असतो. RNA आता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं सिस्टीन जे असतात, SH सल्फहायड्रिल ग्रुप असतो त्याच्यावरती, तर ते प्रोटीनचे बनलेले असतात. सो त्याच्यावरती हे ॲक्ट होतात आणि त्याचं जे स्ट्रक्चर जे काही आहे ते चेंज करतात अँड ऑक्सिडाइज फ्री सल्फहायड्रिल ग्रुप टू ड्राय सल्फाईड ब्रिज. आता आपल्याला माहिती आहे की हे जे काही असतात ऑक्सिडेशन मेकॅनिझमने ते काय करतात, ॲक्ट ऑन द प्रोटीन कंटेनिंग सल्फहायड्रिल ग्रुप. आता पर्टिक्युलर पर्टिक्युलर ह्याला ॲक्शन करत असतात. यू ऑल नो, तुम्ही कोलॉजीमध्ये सॉरी आता पर्टिक्युलर ड्रग जे काही असतात, सो सेकंड इयरला कोलॉजी सब्जेक्ट आहे, तर पर्टिक्युलर ड्रग जे काही असतात ते पर्टिक्युलर रिसेप्टरवरती ॲक्ट करत असतात. तुम्ही सेकंड इयरला कोलॉजीमध्ये शिकाल हे की ड्रग कसे ॲक्ट करतात, कोणत्या रिसेप्टरवरती ॲक्ट करत असतात. मीन्स पर्टिक्युलर ड्रगची काय असते, साईट असते ॲक्ट होण्याची. आता आपल्या बॉडीमध्ये RNA असतात आणि DNA असतात आणि त्याच्यावरती सल्फहायड्रिल ग्रुप जो काही आहे, SH जो काही ग्रुप असतो तो असतो. आता इथे बघा, आता हा नॉर्मल प्रोटीन आहे आणि जर आपल्या RNA जर काही असेल, SH हा सल्फहायड्रिल ग्रुप आहे. सो हे काय करतात, तर आता
ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होणं म्हणजे काय, तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन रिमूव्ह होतात. सो दे ऑक्सिडाइज फ्री सल्फायड्रिल ग्रुप टू डायसल्फाईड ब्रिज. आता इथे बघा हा जो आहे इथे फॉर्मेशन, ह्या डायसल्फाईड ब्रिजमध्ये फॉर्मेशन होतं आणि हा नॉर्मल प्रोटीन आहे. मग त्याचं फंक्शन जे काही आहे ते इनॅक्टिवेट होतं. इनॅक्टिवेट फंक्शन मीन्स RNAचं ते फंक्शन आहे. मग ते काय करत असतो, ते किल करत असतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्सना काय करत असतो, अशा प्रकारे तर किल करत असतो. आता इथे बघा व्यवस्थित हा काय आहे, दिस इज द नॉर्मल प्रोटीन मीन्स RNAमध्ये काय असतो, SH असतं मीन्स सल्फायड्रिल ग्रुप इज प्रेझेंट इन दॅट. सो दे ऑक्सिडाइज दिस फ्री सल्फायड्रिल ग्रुप टू वेअर. ऑक्सिडेशन होणं म्हणजे काय, ॲडिशन ऑफ द ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन ह्याच्यामधून रिमूव्ह होतो अँड दे ऑक्सिडाइज दिस फ्री सल्फायड्रिल ग्रुप टू डायसल्फाईड ब्रिज. डायसल्फाईड ब्रिजमध्ये होतं अँड इनॅक्टिवेट द फंक्शन. आणि त्याचं फंक्शन जे काही आहे त्याचं फंक्शन इनॅक्टिवेट होतं. त्याच्यामुळे मग ते काय होतात, इनहिबिट करतात मायक्रोब्सचं जे काही ग्रोथ आहे ते पुढे होऊ देत नाहीत. आता तुम्हाला सगळ्यांना मी स्टार्टिंगलाच सांगितलं की मायक्रो ऑर्गॅनिझमचे कसे तयार होतात, अमायनो ॲसिड आणि प्रोटीनचे ते बनलेले असतात. अमायनो ॲसिड अँड प्रोटीन दे आर कम इन टू अवर बॉडी बाय कन्झम्पशन ऑफ एनी काइंड ऑफ फूड ऑर बाय इनहेलेशन. अँड मग ते ब्लड सेलमध्ये गेल्यावरती मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम रोटेट होत असतात आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑलरेडी अमायनो ॲसिड आणि प्रोटीन्स आहेत त्यांना ते स्वतःसोबत घेतात आणि मग पुढे ते स्प्रेडिंग होत जातात. मग प्रायमरी स्टेजला आपल्याला समजत नाही आपल्याला इन्फेक्शन झालं आहे का नाही, कुठल्या व्हायरसचं. कोरोना व्हायरसचं स्टार्टिंगला समजतं का तुम्हाला इन्फेक्शन काही झालं आहे का नाही, असं जे व्हायरल डिसीजेस आहेत, बॅक्टेरियल डिसीजेस आहेत, तर नाही कळत. मग तेव्हा जे स्प्रेड होत असतात ते मग स्प्रेड होताना ते सिम्पटम्स दाखवतात, मग तेव्हा आपल्याला कळतं. आता हे ऑक्सिडेशन मेकॅनिझमने कोण ॲक्ट होतात, तर पेरॉक्साईड जे काही आहेत किंवा पेरॉक्झी ॲसिड्स आहेत, परमॅग्नेट आहेत, ते ऑक्सिडेशन मेकॅनिझमने ॲक्ट होतात. मग ते कसे ॲक्ट होतात, आता तुम्हाला माहिती आहे पर्टिक्युलर ड्रग हे पर्टिक्युलर रिसेप्टारवरती ॲक्ट होत असतात. आता आपल्या बॉडीमध्ये RNA आहे, DNA आहे. त्या RNAमध्ये आपल्या काय असतं, SH मीन्स सल्फाहायड्रिल ग्रुप असतो. सो वॉट दे डू, दे ऑक्सिडाइज दॅट इज फ्री सल्फाहायड्रिल ग्रुप टू डायसल्फाईड ब्रिज अँड इनॅक्टिवेट्स इट्स फंक्शन. आणि त्याचं फंक्शन जे काही आहे ते काय करत असतात, ते इनॅक्टिवेट करतात मीन्स अल्टर द मॉलिक्युलर शेप ऑफ द प्रोटीन अँड अल्टिमेटली लिडिंग टू द डिस्ट्रक्शन ऑफ द प्रोटीन. हा जो बघू शकता तुम्ही इथे हा नॉर्मल प्रोटीन आहे आणि इथे त्यांनी काय केलेलं आहे, इथे बघा सल्फायड्रिल ग्रुप आहे इथे आणि इथे त्यांनी काय केलेलं आहे, इथे बघा ऑक्सिडाइज प्रोटीन झालेला दिसतोय. तर ऑक्सिडेशन होणं म्हणजे काय, हायड्रोजन जो काही आहे तो रिमूव्ह होत जातो. सो ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन मेकॅनिझमने तो रिमूव्ह झालेला आहे आणि त्याने डायसल्फाईड ब्रिज जो काही आहे दॅट डायसल्फाईड ब्रिज आहे तो फॉर्म केलेला आहे अँड दस अल्टर मॉलिक्युलर शेप ऑफ द प्रोटीन. मॉलिक्युलर शेप आहे प्रोटीनचा तो इथे कम्प्लिटली बदलला आणि बदलल्यामुळे अल्टिमेटली लिडिंग टू द डिस्ट्रक्शन ऑफ द प्रोटीन. डिस्ट्रक्शन होतं प्रोटीनचं, अल्टिमेटली लीड्स टू वॉट, डिस्ट्रक्शन ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं इथे काय होत असतं, तर डिस्ट्रक्शन होत असतं. देन दिस इज ऑक्सिडेशन मेकॅनिझम. हे काय आहे, तर ऑक्सिडेशन मेकॅनिझम आहे. सी एक्झाम हे मेकॅनिझम खूप इम्पॉर्टंट आहे, अतिशय काळजीपूर्वक ऐका. डबल 2 वेळा 3 वेळा 4-5 वेळा हे परत ऐका. मेकॅनिझम जे काही आहे ते हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे कारण एक्झामला ह्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन्स विचारलेला आहे. सो ऑक्सिडेशन मेकॅनिझममध्ये पहिली कंपाऊंड ही वरची जी आहे ती लिहायची आणि ते कसे ॲक्ट होतात. सो ॲक्ट ऑन द प्रोटीन कंटेनिंग सल्फायड्रिल ग्रुप. ज्या प्रोटीनमध्ये सल्फायड्रिल ग्रुप आहे त्याच्यावरती ते ॲक्ट होतात आणि वॉट दे डू, ते ऑक्सिडाइज करतात दॅट फ्री सल्फायड्रिल ग्रुप टू डायसल्फाईड ब्रिज अँड अल्टर द मॉलिक्युलर शेप ऑफ दॅट प्रोटीन अँड अल्टिमेटली लिडिंग टू द डिस्ट्रक्शन ऑफ दॅट प्रोटीन दॅट इज इनॅक्टिवेट इट्स फंक्शन. त्याचं जे फंक्शन जे काही आहे ते काय करतात, इनॅक्टिवेट करत असतात. सल्फायड्रिल ग्रुप म्हणजे काय, तर SH ग्रुप आहे. देन
नेक्स्ट सी हॅलोजनेशन मेकॅनिझम. आता हॅलोजनेशन आहे म्हणजे काय होणार इथे, हॅलोजन काय होणार, लिबरेट होत असणार. हॅलोजन म्हणजे काय, क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन, आयोडीन हे सगळे काय आहेत, दीज आर द हॅलोजन्स. सो इन दिस हॅलोजनेशन मेकॅनिझम काय होतं ह्याच्यामध्ये, तर प्रायमरी अँड सेकंडरी अमाइड ग्रुप्स प्रेझेंट इन प्रोटीन ॲट पेप्टाइड लिंकेज, दे अंडरगो क्लोरिनेशन विथ चेंज इन मॉलिक्युलर शेप अँड अल्टिमेट द डिस्ट्रक्शन. सो कंपाऊंड कोणती आहेत, विच लिबरेट क्लोरीन और हायपोक्लोराइड और आयोडीन ॲक्ट बाय दिस मेकॅनिझम. क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन, आयोडीन हे हॅलोजन्स आहेत सगळे. सो विच दॅट कंपाऊंड्स विच लिबरेट क्लोरीन और हायपोक्लोराइड और आयोडीन, they are act by this halogenation mechanism. This category of agents act on the peptide linkage. पेप्टाइड लिंकेजवरती ते काय होत असतात, ॲक्ट होत असतात अँड अल्टर इट्स पोटेन्शियल अँड प्रॉपर्टी. मीन्स ड्यू टू दिस दे कॉज चेंज इन देअर मॉलिक्युलर शेप अँड अल्टिमेट डिस्ट्रक्शन ऑफ द प्रोटीन. सो द डिस्ट्रक्शन ऑफ द स्पेसिफिक फंक्शन जे काही आहे प्रोटीनचं, त्याच्यामुळे त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सची डेथ होते. आता इथे तुम्ही बघू शकता हॅलोजनेशन मेकॅनिझम हा नॉर्मल काय आहे, प्रोटीन आहे. इथे बघा ही त्याची पॉलिपेप्टाइड चेन आहे आणि हा नॉर्मल प्रोटीन आहे. मग हे जे हॅलोजनेशन मेकॅनिझम तेव्हा काय होणार, तर प्रायमरी आणि सेकंडरी अमाइड ग्रुप्स जे काही प्रेझेंट आहेत प्रोटीनमध्ये, हे बघा इथे आता ह्या इमेजमध्ये व्यवस्थित बघा, दे आर अंडरगो क्लोरिनेशन. क्लोरिनेशन झाल्यावरती मग त्याचा जो काही शेप आहे किंवा अल्टिमेट डिस्ट्रक्शन जे काही होतं, इथे हायड्रोजन त्याच्यामधून जातो, क्लोरीन काय होतो इथे ॲड होतो आणि हॅलोजनेटेड प्रोटीन्स हे आहे, हे हॅलोजनेटेड प्रोटीन हे फॉर्म होतं. हायपोहॅलाइड्स एस्पेशली हायपोक्लोराइड OCl- दे आर ॲक्ट बाय दिस मेकॅनिझम. सो हे जे हायपोक्लोराइड होतं ते मोस्टली आत्ता कोरोनामध्ये ह्याच्या स्टरलायझेशनसाठी मोस्टली दिस हायपोक्लोराइड इज यूज. मीन्स मोस्टली ज्या फार्मास्युटिकल कंपनीज आहेत किंवा सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तिथे सॅनिटायझेशन करण्यासाठी किंवा तो पूर्ण भाग स्टराईल करण्यासाठी मीन्स आता स्टरलाइज केल्यानंतर काय म्हटलं जातं की मीन्स स्टरलाइज केलं आहे म्हणजे काय केलं आहे तर ती लॅब असेल, लॅबोरेटरी आहे, दॅट लॅबोरेटरी इज फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दॅट मीन्स इट्स स्टरलाइज. सो इथे काय होतं तर पेप्टाइड लिंकेजवरती काय होत असतात, हे ॲक्ट होतात, क्लोरिनेशन होतं. प्रायमरी आणि सेकंडरी अमाइड ग्रुप जो काही प्रेझेंट असेल त्या प्रोटीनमध्ये ॲट पेप्टाइड लिंकेज, सो दे अंडरगो क्लोरिनेशन विथ चेंज इन मॉलिक्युलर शेप. दे अंडरगो क्लोरिनेशन अँड दे चेंज इन मॉलिक्युलर शेप. त्याचा मॉलिक्युलर शेप जो काही आहे तो चेंज होतो अँड अल्टिमेट डिस्ट्रक्शन ऑफ प्रोटीन. आणि प्रोटीनचं काय होत असतं तर इथे डिस्ट्रक्शन होत असतो. सो दिस इज नॉर्मल प्रोटीन आणि इथे क्लोरिनेशन झालं, इथे तुम्ही बघू शकताय, आणि हा हॅलोजनेटेड प्रोटीन झाला आहे. आणि मग अल्टर झाल्यामुळे तिथे मग मायक्रो ऑर्गॅनिझम्सची काही ग्रोथ आहे ती ग्रोथ होत नाही. सो सी कंपाऊंड्स विच लिबरेट क्लोरीन और हायपोक्लोराइड. देन हाऊ दे वर्क, दे कशावरती ॲक्ट होतात, पेप्टाइड लिंकेजवरती ॲक्ट होतात. मीन्स प्रायमरी आणि सेकंडरी अमाइड ग्रुप्स प्रेझेंट इन प्रोटीनमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अमाइड ग्रुप प्रेझेंट असतो ॲट पेप्टाइड लिंकेज, दॅट अंडरगो क्लोरिनेशन अँड विथ चेंज इन वॉट, पोटेन्शियल आणि प्रॉपर्टी. मीन्स देअर चेंज इन इट्स मॉलिक्युलर शेप. मॉलिक्युलर शेप झाला मग त्याची प्रॉपर्टी पण चेंज होणार. त्याची पहिली प्रॉपर्टी काय होती, मायक्रो ऑर्गॅनिझम्सना मल्टिप्लाय करायची किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स मल्टिप्लाय होणं म्हणजे काय, एकाचे 2, 2चे 3 म्हणजे पुढे 2चे 4, 4चे 8 असं होत जाणं म्हणजे काय, तर ते मल्टिप्लाय होत जाणं ही त्याची प्रॉपर्टी होती. बट सी इथे काय होतं, क्लोरिनेशन होतं. हॅलोजनेशन मेकॅनिझममध्ये काय होतं, ही जी कंपाऊंड आहेत क्लोरीन और हायपोक्लोराइड आहेत, सो पेप्टाइड लिंकेजवरती त्या ॲक्ट होत असतात ते, आणि ते अल्टर काय करतात, त्याचं इट्स पोटेन्शियल आणि प्रॉपर्टी. मीन्स त्याचं जे काही त्याची मायक्रो ऑर्गॅनिझम्सना मल्टिप्लाय करण्याची जी काही प्रॉपर्टीज आहे ती इनहिबिट करत असतात ते. अँड इट लीड्स टू द डिस्ट्रक्शन ऑफ स्पेसिफिक फंक्शन ऑफ प्रोटीन. मग डिस्ट्रक्शन होणं म्हणजे काय होणं, तर त्याचं फंक्शन डिस्टर्ब होतं. मीन्स त्याला जे
त्याला जे काही काम करायचं आहे ते तो करत नाही, मीन्स त्याला ते इनहिबिट करतं. सो देर इज अ डिस्ट्रक्शन ऑफ स्पेसिफिक फंक्शन ऑफ प्रोटीन दॅट रिझल्ट्स इन डेथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्सची काय होत असते, मग ह्याच्यामध्ये डेथ होत असते. दिस इज हॅलोजनेशन मेकॅनिझम. देन नेक्स्ट मेकॅनिझम आहे ते कुठलं आहे, थर्ड मेकॅनिझम आहे ते प्रोटीन प्रेसिपिटेशन. सो प्रोटीन प्रेसिपिटेशन प्रोटीन प्रेसिपिटेशनमध्ये काय होत असतं, तर आता ते काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲक्टिवेट करत असतात प्रोटीनना आणि मग त्याचं प्रेसिपिटेशन और कोॲग्युलेशन जे काही आहे ते करतात ते, आणि मग ते लिगँड्स फॉर्म करत असतात. आता केअरफुली, आता कॉम्प्लेक्स इथे फॉर्म होत असतात. कॉम्प्लेक्स ज्योमेट्री टायट्रेशन मी तुम्हाला जस्ट त्याची टर्म सांगितली होती. आता तुम्हाला लॉक अँड की माहिती आहे की तीच चावी असते, तेच कुलूप असतं, त्या पर्टिक्युलर कुलूपला तीच चावी लागते. असं होतं का की तुमची घराची चावी आहे, घराला तुम्ही तुमच्या लॉक केलं आणि तीच सेम चावी तुमच्या गाडीला लागेल किंवा तीच सेम चावी तुमच्या कारला लागेल. असं होतं, घराची जी तुमची चावी आहे कुलपाची तीच सेम चावी तुमच्या कारला, तुमच्या गाडीला, असं नसतं. का होत असतं, त्याने एकमेकांसोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करावा लागतो. मीन्स जसं की गाडीची चावी गाडीलाच बरोबर ते कुलपाला, किंवा जे पर्टिक्युलर घराचं कुठल्या कुलूप असेल, तिजोरीचं कुठचं कुलूप असेल, त्याला बरोबर तीच चावी लागते. दॅट इज द लॉक अँड की. तिथे ते काय करतात, कॉम्प्लेक्स फॉर्म करत असतात. समजा दुसरी कुठे तुम्ही लावलं तर काय होत नाही, तिथे हे होणार नाही, ते त्याला कॉम्प्लेक्स फॉर्मेशन असं बोलतात. सो सी नाऊ प्रोटीन प्रेसिपिटेशनमध्ये काय होतं, तर मेनी मेटल्स इन देअर कॅटायन फॉर्म एक्झिबिट प्रोटीन बाइंडिंग और प्रोटीन प्रेसिपिटेशन और कोॲग्युलेशन जे काही आहे हे ह्याच्यामध्ये होत असतं. विथ द exception of alkali and alkaline earth metals, most metal cations, especially transition metal ions including first B and second B group metals जे काही आहेत, मीन्स कॉपर आहे, सिल्वर आहे, झिंक आहे, they are having the large charge or radius ratio, they are the effective protein precipitants, and a good number of polar groups as well as groups having lone pair of electrons. त्या लेव्हिज ॲसिडमध्ये आपण बघितलं होतं, they are having the lone pair of the electron. So what happen, that having lone pair of electron, they remain in the protein structure and they act like the ligands असतात आणि ते कॉम्प्लेक्स फॉर्म करतात विथ ट्रान्झिशन मेटल कॅटायन्स अँड दस रिझल्टिंग इन द प्रेसिपिटेशन ऑफ प्रोटीन. आणि त्याचं प्रेसिपिटेशन होतं प्रोटीनचं, आणि मग मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत ते काय होतंच, त्याची पुढे ग्रोथ होत नाही. आता इथे काय म्हटलेलं आहे, आता तुम्हाला प्रोटीन सेल वॉल माहिती आहे, तुम्ही बायोलॉजीमध्ये तुम्ही बघितलं सेल वॉल असते, तर सेल वॉलमध्ये ते न्यूक्लियस असतो, ती बाहेरची आतमधली वॉल असते, प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये, तर ते डिरेक्टली त्यांना काय करायचं, किल करण्याचं काम करत असतात. आता फॉर एक्झाम्पल इथे प्रोटीन प्रेसिपिटेशन म्हणजे काय होतं, आता हे आतंकवादी असतात, त्यांच्या हातामध्ये काय आहे, AK-47ची गन आहे. आपल्याला आपण काय करणार, त्यांचा जो कोणी हेड असेल पाकिस्तानमध्ये, जो त्यांना काय करत असेल, सगळ्या इन्फॉर्मेशन पुरवतो, कसं काय हे करायचं आहे, पुढे आतंकवाद कुठे कुठे करायचा आहे, ही इन्फॉर्मेशन त्यांना ते पुरवत असतात. जस्ट फॉर एक्झाम्पल, कन्सेप्ट तुम्हाला लक्षात यावी यासाठी मी ही लॉक अँड की आणि त्याची एक्झाम्पल सांगते. तर बरोबर, तर मग आपण काय करायचं, तो जो समजा कुठला त्यांचा पाकिस्तानमधला जो कोणी असेल अतिरेकी, त्यांचा हेड असेल, त्यालाच मारून टाकलं तर काय होणार, पुढे तो त्या आतंकवादीला, म्हणजे जो इंडियामध्ये आलेला आहे, जो गोळीबार करतो आहे सगळीकडे, त्याला माहितीच पुरवणार नाही, त्याच्यामुळे मग तो काय होणार नाही, पुढे आतंकवाद करणार नाही. तसंच सेम आहे इथे. तसंच आता बघा इथे, many metals in their cation form exhibit protein binding or protein precipitation. So the nature of interaction with protein occurs through polar group of protein which acts as ligands. ते ligand म्हणून काय करतात, ॲक्ट करत असतात. and metal ions acts as Lewis acid.
मेटल आयन जे असतात आणि त्याच्यावरती काय असते, दे आर हॅविंग द लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन. लोन पेअर आहे इलेक्ट्रॉनची, ती त्या प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये असते. अँड दिस ॲक्ट ॲज अ लिगँड. ते कसे ॲक्ट करतात, ॲज अ लिगँड म्हणून ॲक्ट करत असतात ते. लिगँड म्हणून ते काय करत असतात, तर ॲक्ट करत असतात. अँड दे कॉम्प्लेक्स फॉर्म मे बी अ स्ट्रॉंग चिलेट लिडिंग टू इनॅक्टिवेशन ऑफ प्रोटीन. आणि मग ते कॉम्प्लेक्स फॉर्म केल्यामुळे प्रोटीन जो काही आहे तो प्रोटीन इनॅक्टिवेट होतो. दिस ॲक्शन इन जनरल इज नॉन स्पेसिफिक. ही ॲक्शन काय आहे, नॉन स्पेसिफिक आहे. प्रोटीन प्रेसिपिटंट्स डू नॉट डिस्टिंग्विश बिटवीन द प्रोटीन्स ऑफ मायक्रोब्स अँड दॅट ऑफ होस्ट. ही ॲक्शन जी काही असते ह्याची ही नॉन स्पेसिफिक आहे. आता जर तुम्हाला आठवत असेल कॉम्प्लेक्सोमेट्रीमध्ये काय म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्म, इथे सिम्पल मेटल आयन जो काही आहे तो ट्रान्सफॉर्म होतो कॉम्प्लेक्स आयनमध्ये बाय ॲडिशन ऑफ रिएजंट. त्या रिएजंटला लिगँड असं म्हणतात. म्हणजे मेटल आयन तो ॲक्सेप्ट करतो लिगँड, आणि लिगँड मेटल आयन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि लिगँड जो काही आहे तो डोनेट करत असतो. इथे तुम्ही बघू शकता, इथे काय झालेलं आहे हे बघा, इथे प्रोटीन प्रेसिपिटेशन झालेलं आहे. हा प्रोटीन आहे, पोलार ग्रुप्स आहेत, ओके. म्हणजे तो त्याला काय झालेला आहे, लिगँड आहे, हा तो त्याला अटॅच झालेला आहे. आणि मग त्याचं स्ट्रक्चर जे काही आहे हे स्ट्रक्चर हे कम्प्लिटली चेंज होतं आणि अशा प्रकारे ते डिस्ट्रक्शन करत असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही असतात त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं ते काय करत असतात, तर डिस्ट्रक्शन करत असतात. देन सी दिस इज प्रोटीन प्रेसिपिटेशन. ह्यालाच प्रोटीन प्रेसिपिटेशन असं म्हटलं जातं. काय आहे इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये, मेनी मीन्स मेटल कॅटायन जे काही आहेत ते प्रोटीन बाइंडिंग और प्रोटीन प्रेसिपिटेशनच्या मेकॅनिझमने ॲक्ट होत असतात. सो प्रोटीन जे काही आहे दे आर ऑकर्स थ्रू पोलार ग्रुप ऑफ प्रोटीन जे ॲक्ट ॲज लिगँड्स, आणि ते इलेक्ट्रॉन त्याच्यावरती लोन पेअर्सचे आहेत, त्याच्यामुळे मग ते ॲज अ मेटल आयन दे आर ॲक्ट ॲज अ लेविस ॲसिड. आणि मग ते कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. आणि मग कॉम्प्लेक्स फॉर्म मे बी अ स्ट्रॉंग चिलेट. कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यामुळे मग ते इनॅक्टिवेशन होतं प्रोटीनचं, आणि प्रोटीनचं इनॅक्टिवेशन झाल्यामुळे मग तिथे पुढे मायक्रो ऑर्गॅनिझम्सची जी काही ग्रोथ आहे ती होतच नाही. अशा प्रकारे ते किल करत असतात. सो जर्मिसायडल ॲक्शन रिझल्ट्स when the concentration of iron is such that the reaction is restricted largely to the parasite cell. This is हे काय आहे, हे मेकॅनिझम आहे. कशाचं मेकॅनिझम आहे, तर अँटीमायक्रोबियल एजंट्स. अँटीमायक्रोबियल एजंट्स दे आर ॲक्ट बाय दीज 3 mechanisms. दॅट इज फर्स्ट बाय ऑक्सिडेशन. फर्स्ट काय आहे, तर ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मेकॅनिझममध्ये काय होत असतं, तर सल्फायड्रिल ग्रुपवरती ते ॲक्ट होतात आणि त्याची प्रॉपर्टी फंक्शन चेंज करतात आणि त्याचं मीन्स ऑक्सिडाइज फ्री सल्फायड्रिल ग्रुप टू डायसल्फाईड ब्रिजमध्ये ते ऑक्सिडेशन करतात. देन वी हॅड सीन हॅलोजन. हॅलोजन काय होतो इथे, तर लिबरेट होतो असतो हॅलोजनमध्ये. सो दे ॲक्ट ऑन द पेप्टाईड लिंकेजवरती ते ॲक्ट होत असतात अँड अल्टर इट्स प्रॉपर्टी. वॉट दे डू, ते डिस्ट्रक्शन होतं तिथे प्रोटीनचं जे काही फंक्शन आहे, देअर विल बी द डिस्ट्रक्शन इन द स्पेसिफिक फंक्शन ऑफ अ प्रोटीन. अँड नेक्स्ट आपण काय बघितलं, प्रोटीन प्रेसिपिटेशन होतं. सो प्रोटीन प्रेसिपिटेशनमध्ये काय होतं, तर कॉम्प्लेक्स तो फॉर्म होतं तिथे, आणि तिथे कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यामुळे इनॅक्टिवेशन होतं प्रोटीनचं आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्सला काय करत असतात, तर किल करत असतात. ओके. अँड बिफोर दॅट वी हॅड सीन these very important terms from exam point of view. Definition of antimicrobial agents, they are used to destroy or inhibit growth of pathogenic microorganism. Then definition of disinfectant, they are used on non-living surfaces to destroy microorganism. Antiseptic, that are applied on living tissue to reduce the possibility of the infection and sepsis. Then sterilization, it is the process of the complete destruction of living microorganisms. Then we had seen germicide, they are used to kill microorganisms. And bacteriostatic, side म्हणजे kill आणि static म्हणजे to stop or inhibit. And bacteriostatic, they inhibit growth of bacteria. Then we had seen its properties and its mechanism of action. So now we will stop over here.
इफ यू हॅव एनी डाऊट, आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही समजलं नसेल, काही डिफिकल्टी असेल तर मला तुम्ही विचारा. थँक्यू. हॅपी लर्निंग.